आणि माती माती. ह्या 4 धातूपासून आपलं शरीर बनलेलं आहे, आहे की नाही? ह्या 4 एलिमेंट पैकी समजा एक एलिमेंट जर आपल्याला मिळालं नाही तरी आपण जगू शकत नाही. आज तुम्हाला जर हवा मिळाली नाही तर तुम्ही जगू शकत नाही. तुमच्या मातीचा स्पर्श झाला नाही तरी तुम्ही जगू शकत नाही. पाणी नाही मिळालं तुम्ही जगू शकत नाही आणि अग्नी नाही मिळाली तरी तुम्ही जगू शकत नाही. सूर्याला तुम्ही 15 महिनाभर झाकून राहू द्या बरं, पाहू कसे करता, बादल आले कसं तरी वाटायला लागलं. पंचभूतानच बनलं आहे ना शरीर. असं आहे. याला नाही मग अशी छान सांगलं तर छान होतं. तर ते हे जे स्नायू आहेत आपल्याकडे आणि 32 धातूपासून आपलं शरीर बनलेलं आहे. एकूण आपल्या शरीरामध्ये 32 धातू आहेत आणि ते ब्राह्मणाला पोट भरायचं आहे म्हणून त्यानं 33 केला. आणि 33 कोणाला बनवला? देवाचं नाव केला 33 करोड. पण जे 32 आपले धातू आहेत आपल्या शरीरामध्ये जे अवयव 32 आहेत तेच ते 32 करोड देव आहेत. अच्छा, असं आहे त्याचं. पण त्यांनी आपला विठोबा करासाठी एक जास्तचा मारला, एंट्री जास्तच केली, पण त्याला 33 करोड बनवलं. आणि हा जो करोडची संपत्ती आपला शरीर हा 32 धातूपासून बनलेला आहे. एक एंट्री करतीलच तेव्हाच तर पैसा कमवतील ना. आणि आपण सहसा आता हे सर्व बाकीचे धर्म ए बाबा ते बाबा ते बाबा सर्व बाबा, ह्या पंचतत्वाशिवाय कोणीही कुठेही जाऊ शकत नाही. काही तो कोणीही असो कोणीही असो. आणि मेन म्हणजे बुद्ध म्हणजे कोण सांगा तुम्ही? माझ्यापेक्षा लेक्चर नाही नाही तुमचं सुरू आहे नाही का? बोला बोला. बुद्ध म्हणजे कोण? बुद्ध म्हणजे प्रेझेंट, बुद्ध म्हणजे बुद्धी. आता जसे आम्ही तिघी या ठिकाणी बसलेलो, तुमची बुद्धी ज्या पद्धतीने चालते तोच तुमचा बुद्ध झाला. त्यांची बुद्धी ज्या स्पष्टपणे चालते त्यांची ती बुद्धी झाली, म्हणजे बुद्ध झाला. माझी जी बुद्धी चालते ते माझे बुद्ध झालं. बुद्ध म्हणजे प्रेझेंट. बरोबर. स्वतःमध्ये पारंगत असलेलं ज्ञान म्हणजे बुद्धी. बुद्धी बुद्ध. आमच्या स्वतःकडे गौतम बुद्ध नाही, त्यानं बुद्धत्व प्राप्त केला म्हणून त्यांना हा बुद्ध म्हटलं गेलं. सिद्धार्थांना त्याच्यामुळेच त्यांनी तो बुद्धत्व प्राप्त ज्ञान प्राप्त केला. केला. ध्यानस्थ आणि ज्ञानाने नाही का त्याने ध्यानमग्न होऊन ती बुद्धी आणि जीवनाचा जो काही अनुभव आहे आणि जगण्याचा जो मार्ग आहे तो त्याच्यातून त्याने ध्यानाद्वारे म्हणून त्यांना बुद्ध म्हटलं गेलं. ते म्हणतात ज्ञान प्राप्त झालं म्हणजे बुद्धत्व प्राप्त झालं असं झालं ते. हा त्याचा टॉपिक. मी माझ्या म्हणजे